सगळ्यांना नमस्कार, मी आहे प्रिया आणि आज आपण बघणार आहोत जाळीदार, कुरकुरीत आणि खूपच चविष्ट असा ज्वारी डोसा। 1 कप ज्वारीच्या पिठावर आधारित हा डोसा घरच्या साध्या साहित्यामध्ये अगदी सहज तयार होतो। तर या डोस्यासाठी ना जास्त तयारी ना खूप वेळ, झटपट तयार होणारी ही रेसिपी नाश्त्यासाठी अगदी परफेक्ट आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॅटर किती पातळ ठेवायचं, तवा किती गरम करायचं आणि डोसा कुरकुरीत कसा बनवायचा हे सगळे टिप्स सविस्तर सांगणार आहे। चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया। हे डोसे तयार करण्यासाठी एका भांड्यामध्ये 1 वाटीपर्यंत ज्वारीचं पीठ घालायचं आहे। त्यामध्ये 4 मोठे चमचे तांदळाचं पीठ आणि 4 मोठे चमचे रवा टाकायचा आहे। इथे मी बारीक रवा वापरली आहे। सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा काळी मिरी थोडंसं कूट करून यामध्ये टाकायचं आहे। यानंतर 2 हिरवी मिरची बारीक असं कट करून घालायचं आहे। कढीपत्त्याचे पाने आणि थोडीशी कोथिंबीर टाकायचं आहे। हे सगळं साहित्य यामध्ये घातल्यानंतर चमच्याने एकदा मिक्स करून घेऊ। यानंतर यामध्ये 2 वाटीपर्यंत पाणी घालणार आहोत। पाणी यामध्ये घालताना एकाच वेळी जास्त न घालता सुरुवातीला आपण यामध्ये 2 वाटीपर्यंत पाणी हे घालणार आहोत। पाणी घातल्यानंतर चमचेने एकसारखं गुठळ्या न राहताच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। एकदा हे बॅटर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर परत 1 वाटीपर्यंत पाणी यामध्ये घालायचं आहे। तर असं पूर्ण आपण 3 वाटीपर्यंत पाणी यामध्ये घातलं आहे। रव्याचे जाळीदार डोसे हे तयार करून घेताना जितकं आपण बॅटर हे पातळ ठेवतो, सेम तसंच आपल्याला ज्वारीचे जाळीदार डोसे तयार करताना बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, जाळीदार डोसे तयार करण्यासाठी बॅटर आपल्याला अशा प्रकारे आणि इतकं पातळ हे तयार करून घ्यायचं आहे। आता यावरती झाकण लावून फक्त 10 मिनिटांसाठी आपण हे ठेवून देणार आहोत। 10 मिनिटांनंतर यावरील झाकण हे काढून घ्यायचं आहे आणि बॅटरला एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता इथे बॅटर हे बनवून तयार झालेलं आहे। आता आपण डोसे बनवण्यास सुरुवात करूया। हे डोसे तयार करण्यासाठी गॅसवरती नॉनस्टिक डोसा तवा ठेवलेला आहे। यावरती थोडंसं तेल लावून टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे। तर इथे डोसा हे तव्यावरती टाकण्या अगोदर तव्याला चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे। मोठ्या आचेवर छान असं गरम करून घेणार आहोत। तवा हे छान असं गरम झाल्यानंतर बॅटरला चमचेने चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर बॅटरला चमचेने तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे। बॅटरला तव्यावरती पसरवून घेताना थोडंसं वरून पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे ती जाळीदार असे डोसे हे बनून तयार होणार। बॅटर हे तव्यावरती पसरवून घेताना गॅसची आंच मोठा ठेवायचा आहे, म्हणजे तवा हे छान असं गरम असायला पाहिजे आणि बॅटर हे पसरवून घेतल्यानंतर गॅसची आंच इथे मध्यम करायचं आहे। डोसाचा वरील भाग पूर्ण सुकल्यानंतर यावरती तेल सोडायचं आहे आणि मध्यम आचेवर इथे आपण डोसा हे भाजून घेणार आहोत। डोसा हे भाजून घेताना जर डोसाचे कडे हे चांगल्या प्रकारे भाजले जात नसेल तर अशावेळी गॅसची आंच मोठा करायचा आहे आणि मोठ्या आचेवर तव्याला फिरवत आपल्याला डोसा इथे भाजून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे भाजल्यामुळे डोसा हे सगळीकडून एकसारखं असं भाजला जाणार। तर तुम्ही इथे बघू शकता, डोसा हे छान असं भाजला गेला आहे आणि त्याचे कडे देखील आपोआप सुटलेले आहेत। तर अशा प्रकारे एकदम कुरकुरीत असं तयार करून घेतल्यानंतर तयार झालेला हे डोसा बाजूला काढून घ्यायचा आहे। परत दुसरा डोसा हे तयार करून घेताना पुन्हा तव्याला तेल लावण्याची गरज नाही, फक्त टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे। जितके डोसे लागतील तेवढे डोसे हे तयार करण्यापूर्वी बॅटरला चमच्याने चांगल्या प्रकारे मिक्स करून तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे। डोसा हे पसरवून घेतल्यानंतर आपल्या आवडीनुसार यावरती लाल तिखट पावडर, बारीक असं कट करून घेतलेला कांदा, किसलेला गाजरसुद्धा यावरती घालून आपण डोसा हे बनवू शकतो। आणि हो, फक्त ज्वारीच्या पिठाचा जाळीदार डोसा कसा करायचा हे पाहायचं असेल तर हनीप्रिया खजाना चॅनलवर तो व्हिडिओ आहे, नक्की बघा। तर अशा प्रकारे गरमागरम जाळीदार आणि चविष्ट ज्वारी डोसा इथे बनवून तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कसं झालं ते मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।